आपण सुरू. हरिओम सर्वांना. हरिओम सर. हरिओम सर. आपण आज सर्ग 78वा घेऊया. हं? परवाचा आपला 25वा झालाय उपशमामधला. आता 78वा घेऊया. 78मध्ये काय आहे तर चित्तस्पंदाविषयी सांगितलेलं आहे आणि जग हे भ्रांत कल्पना आहे असं त्यांचं म्हणणं आहे की चित्तामुळे जगाची उत्पत्ती होते आणि ती भ्रांती आहे असं त्यांनी ह्या सर्गामध्ये पटवून दिलंय आणि त्याच्याविषयीचे सगळे दाखले इथे त्यांनी दिले. चित्त कसं असतं, चित्त कसं उत्पन्न होतं, चित्ताच्या मध्ये स्पंद कसा निर्माण होतो, या सर्वाविषयीचं वर्णन या सर्गामध्ये बघायला मिळतं. तर सुरुवातीला वशिष्ठ उवाच, ते श्रीरामांना वर्णन करून सांगतात की हे श्रीराम, जैसे जल के परितः स्पंदन से, म्हणजे स्वतःभोवतीच फिरण्याने वर्तुळ किंवा गोल आकाराचं भवरा तयार होतो, तसंच चित्तामुळे म्हणजे चित्त स्पंदन पावल्यामुळे त्याच्यामध्ये भवरा तयार झाल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे हे जगत आपल्याला दिसायला लागतं. आता ह्याची कल्पना करताना कशी करायची, तर आपण जे सुरुवातीला चलचित्र नावाचा प्रकार सुरू झाला त्यावेळी कसं होतं की एका सेकंदामध्ये 16 जर पिक्चर्स आपल्या नजरेसमोरून गेले तर आपल्याला ते चित्र हलतं आहे असं दिसतं. हा सिंपल कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला चलचित्राचा एक दाखला देता येतो. तसं इथे त्यांचं म्हणणं असं आहे की स्पंदामुळे ज्याप्रमाणे पाणी फिरतं स्वतःभोवती आणि भोवरा तयार होतो, तद्वत चित्तामध्ये सुद्धा स्पंद तयार होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं तर जगाचा भास होतो किंवा जग दिसू लागतं. आता हे पहिलं उदाहरण आहे. आता काही वेळेला असे प्रश्न आलेले आहेत की आभासी जगताची कोणती उदाहरणं योग वसिष्ठामध्ये दिलेली आहे किंवा चित्तस्पंद याविषयीचं लिहा, अशा पद्धतीत टिपेला पण येतं किंवा चित्तस्पंदाविषयीची कोणती उदाहरणांनी योग वसिष्ठामध्ये जगताची भ्रांती पटवून दिलेली आहे ते सांगा, अशा पद्धतीत प्रश्न येतात. तर त्याच्या उत्तरासाठी हे पहिलं उदाहरण आहे. पहिलं उदाहरण काय आहे तर पाण्यामधील भवरा जसा होतो तसा चित्तामध्ये स्पंद निर्माण झाल्यामुळे जगताची जगत दृष्टीस पडायला लागतं. जैसे आकाश में धूप के सम्मुख नेत्रों के परिस्पंदन से, यानी ईक्षण से, असत पिच्छाकार मोर के पंख के समान और दूसरी ओर उनके स्पंदन से असत मौक्तिक मंडल सत्य सा दिखाई पड़ता है, वैसे ही चित्त के स्पंदन से असत जगत सत्य सा दिखाई पड़ता है. आता आपल्याला माहिती आहे की एखादा किरण पडला तर आपल्याला म्हणजे पावसाळ्यात जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतं, इंद्रधनू दिसतं. त्याचं कारण काय तर एखाद्या प्रकाशामध्ये सप्तरंग असतात. परंतु इथे वर्णन करताना त्यांनी कसं केलंय की जर ऊन पडलं तर त्या उन्हाचं प्रतिबिंब स्वरूप किंवा कुठल्यामधून प्रकाश परावर्तित झाला असता, पाण्यातून असेल किंवा एखाद्या लोलकातून असेल, तर आपल्याला सप्तरंग दिसतात. मग अशा पद्धतीत आपल्याला आभासी जग हे दिसू लागतं चित्ताच्या स्पंदनामुळे, असं त्यांना ह्या श्लोकात सांगायचं आहे. पुढे आता मग श्रीराम त्यांना प्रश्न विचारतायत कि हे ब्रह्मन, जिस स्वभाव विशेष से चित्त प्रस्पंदित होता है और जिस उपाय विशेष से वह वैसा
परस्पंदित नहीं होता है उसे मुझे समझाइए, जिससे कि आपके दर्शित मार्ग में मैं उस चित्त को स्पंद रहित बनाऊं. म्हणजे कुठल्या उपायांनी चित्त आपण स्टेबल ठेवू शकतो, स्पंदित होणार नाही, हे उपाय मला सांगा. किंवा कुठल्या गोष्टीमुळे चित्त जास्त स्पंदित होतं हे पण सांगा, जेणेकरून मी त्यांचा प्रतिबंध करू शकेन आणि कुठल्या उपायामुळे मला चित्ताला अं, स्पंदरहित करता येईल. त्याच्यावर वशिष्ठ सांगतात, चित्त के स्पंदन स्वभाव को चित्त से अलग कर नहीं कह सकते. म्हणजे चित्त आणि स्पंदन ह्या अभिन्न गोष्टी आहेत. त्या दोघा वेगळ्या करून सांगितल्या जाऊ शकत नाही. जर चित्त असा शब्द उच्चारला तर त्याच्या बरोबर स्पंद हे येणारच. उदाहरणार्थ, फुलाबरोबर वास असतोच. किंवा अजून पण त्यांनी दिले तिथे उदाहरणं, की अग्नी बरोबर उष्णता ही असतेच. अग्नी आहे पण उष्णता नाही असं होणार नाही. तसं चित्त आहे म्हटल्यानंतर स्पंद हा असणारच. इसीलिए दृष्टांतों के ही द्वारा उसका दिग्दर्शन कराते हैं. तर पहिलं आपण उदाहरण बघितलं पाण्यातील भवरा, दुसरं बघितलं उन्हामधील सप्तरंग. आता तिसरं उदाहरण बघा की चित्त आणि स्पंद कसं आहे. वशिष्ठ जी ने कहा, हे श्री राम जी, जैसे शुक्लत्व और हिम. जर तुम्ही कधी हिमालयात गेलात तर शुक्ल म्हणजे काय, हे बर्फाकडे म्हणजे बर्फाच्छादित जे डोंगर असतात ते बघितल्यानंतर शुक्ल हा त्याचा रंग स्पष्ट दिसतो. मग त्याला आपण शुक्ल म्हणतो. जैसे तिल और तेल का अंश. तीळ आहेत म्हटल्यानंतर त्यात तेल हे असणारच, अंतर्भूतच आहे. जैसे कुसुम और सौगंध्य म्हणजे फूल आणि सुगंध. तथा जैसे अग्नि और उष्णत्व. आता एवढे सगळे उदाहरणं आहेत ही. हे सगळे उदाहरणं विचारली जातात की आपल्याला या पटवून द्या. कुठल्या कुठल्या उदाहरणांनी योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला सांगितलं आहे चित्तस्पंद. ही उदाहरणं सगळी एकाखाली एक लिहायची. दुसरा काय आहे, उष्णत्व आणि म्हणजे अग्नि आणि त्याचं उष्णत्व एक दूसरे से संबंध और अभिन्न रूप से है. वैसे ही हे राघव चित्त और प्रस्पंद परस्पर एक दूसरे से संबंध और अभिन्न रूप है. उनके भेद की केवल मिथ्या कल्पना की गई है. सर्वत्र गुण और गुणी आदि स्थलों में अविचर से भेद सहिष्णु अभेद ही संश्लेष है. आता याचा अर्थ काय, तर गुण आणि गुणी म्हणजे फुलावर त्याचा सुगंध असतो, बरोबर. मग ह्याच्यामध्ये गुण हा कुठला, आपण सुगंध हा गुण मानला तर तो कोणावर अधिष्ठित आहे, फुलावर आहे. मग गुणी कोण आहे, फुल आहे. तसं तेल हा जर गुण मानला तर तो कोणात अधिष्ठित आहे, तिळामध्ये आहे. म्हणून गुण हा काय तेल म्हटला तर तीळ हा त्याचा गुणी आहे. तसं उष्णत्व आणि अग्नी. उष्णत्व हे गुण आहे आणि तो कशावर अधिष्ठित आहे, अग्नीवर अधिष्ठित आहे. अशा पद्धतीत आपल्याला स्पंद हा गुण मानला तर तो कोणावर अधिष्ठित आहे, चित्तावर अधिष्ठित आहे. हम्म हे लक्षात घ्यायचं. गुण ही संकल्पना त्यांनी इथे मांडली. विचार करने से वहां पर भेदांश मिथ्या और अभेदांश वास्तव है, यह अभिन्नव इससे बतलाया. अभिन्नव नावाचं म्हणजे 6व्या श्लोकामध्ये त्यांनी अभिन्नव केवलम मिथ्या भेद कल्पित एतयो, हो, हा श्लोक आहे. आता अभेदांशी कल्पित क्यों नहीं है. आपण म्हणतो की चित्त स्पंदित आहे, पण हे खोटं कशावरून नाही. इस आशंका का परिहार कर रहे महाराज वशिष्ठ जी, ये न स्पंदते तथा, म्हणजे जिस उपाय से मन वैसे स्पंदित नहीं होता,
इस प्रश्नांश का उत्तर देते हैं। चित्त और चित्त परिस्पंद, इन दो पक्षों में से एक पक्ष का संशय हो जाने पर, जर तुम्हाला याच्यात संशय असेल की चित्तामध्ये स्पंद हा असतोच, असं जर तुम्हाला वाटत नसेल किंवा याविषयी तुम्हाला संशय असेल, तर स्वयं गुण और गुणी इस रूप से कारण आत्मा विकल्पित है, उस रूप से स्थित होकर ही दोनों गुण गुणी नष्ट हो जाते हैं। चित्ताचा जो उगम सांगितलेला आहे तो सुद्धा कुठून सांगितलेला आहे, तर कारण आत्मा किंवा सर्व जगाच्या उत्पन्नाला कारणभूत एकच तत्व ध्यानी मानलेलं आहे, आणि ते म्हणजे कुठलं आहे? ब्रह्मतत्व किंवा परब्रह्म, जे या सर्वांच्या पलीकडे आहे. जर ब्रह्मतत्व कल्पित मानलं तर चित्त निर्माणच होईल का? नाही होणार. बरोबर ना? काहीतरी आहे मुळात, म्हणून चित्त उत्पन्न झालं ना. उत्पत्ती झाली आहे याचा अर्थ त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. मग ते कारण म्हणजे परब्रह्मतत्व किंवा ब्रह्मतत्व, एकच तत्व जे सच्चित आनंद स्वरूप आहे. त्याच्यापासूनच सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली. त्याच्यामधलंच एक चित्त आहे. आणि चित्त आणि जगत किंवा जे हे काय प्रस्पंद चित्तामधला, ह्या दोन्ही अभिन्न जरी दिसल्या तरी जर मूळ कारण नष्ट करायला गेलात तर ह्या दोघांची उत्पत्ती संभव नाही हे आपल्याला दिसतं. गुण गुणी नष्ट हो जाते हैं, उस रूप में स्थित होकर ही दोनों गुण गुणी नष्ट हो जाते हैं। इस विषय में संशय नहीं करना चाहिए, कारण एकतत्व हा मूळ गाभा आहे ग्रंथाचा. आपण त्याला काय म्हणतो? वेदांताचं अनुसरण असणारे ग्रंथांमध्ये हा ग्रंथ येतो, ज्याच्यामध्ये आपल्याला एकतत्व हे मूळ आहे. तात्पर्य यह है कि जो गुण और गुणी शब्द से स्वयं कारण कल्पा गया है, उसी कारण के स्वरूप स्वरूप से स्थित होकर ही गुण और गुणी दोनों विकल्पों का भी विनाश मानना चाहिए. जर आपण असं मानलं तर मग आपल्याला मुळातल्या संकल्पनेकडेच बाधा निर्माण होते. मूळ तुम्ही एकच तत्व मानलेलं आहे आणि तुम्ही त्याला नष्ट करायचं जर म्हटलं तर ते शक्य नाही. इस स्थिति में केवल कारण स्वरूप से स्थिति पाकर ही गुण और गुणी के भेद का विनाश अनुभूत होने से भेदांश ही कल्पित है. अंशत्वाने भेद इथे कल्पित आहे, अभेदांश नहीं. यह सिद्ध होता है और मन एवं मनस्पंद, इन दोनों में से एक तर के विनाश के अधीन अत्यंतिक अभय निवृत्ति से ही चित्त प्रस्पंदित नहीं होता. मन का अस्तित्व रहते उसमें से स्पंदन का नामो निवारण नहीं किया जा सकता. इथे आता समजण्यासारख्या भाषेत आले. मन का अस्तित्व रहते उसमें से स्पंदन का निवारण नहीं किया जा सकता. मन आहे तिथे स्पंदन हे होणारच, चित्त आहे तिथे स्पंदन हे होणारच. यह भी सिद्ध होता है. इस श्लोक में गुण गुणी ऐसा पाठ प्रयुक्त प्रतीत होता है. ठीक आहे. दो द्वौ आता पुढे सांगतात. पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी की हे कारण कल्पित तर नाही ना, मग त्याचं त्यांनी निवारण केलं या शंकेचं. आता पुढे की चित्तनाशाचे उपाय काय, हा प्रश्न त्यांनी विचारलाय. की चित्ताला आपण कसं थांबवू शकतो. रामानं विचारलंय, राघवाने, की आपण याला स्पंदन याचा कसं थांबवू शकतो. तर त्याचं उत्तर देतात. द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानम च राघव. हा श्लोक आपल्याला तिथे लिहिता येतो. एकदम सोपा श्लोक आहे. कुठले आहेत दोन उपक्रम? तर योग आणि ज्ञान हे दोनच उपक्रम आहेत ज्याने चित्तनाश होऊ शकतो. योगच तद्वत अतिरोधो ही ज्ञानम सम्यक वेगक्षणम. अतएव स्पंद के निरोध के द्वारा दोनों का नाश करने के लिए ज्ञान रूप उपाय शास्त्र में दिखलाया गया है, ऐसा कहते हैं द्वौ क्रमों इत्यादि से.
ही कशी अवतरणिकासारखी आहे की श्लोकाचं कशासाठी या श्लोकाची निर्मिती झाली. तर स्पंदाचा निरोध जर करायचा असेल किंवा स्पंदाला थांबवायचं असेल तर काय करायला पाहिजे हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे या श्लोकाचा अर्थ की चित्त के विनाश के लिए दो उपाय शास्त्रों में बतलाए गए हैं, एक योग और दूसरा ज्ञान। चित्तवृत्ति का निरोध योग है और आत्मा का सम्यक अपरोक्ष साक्षात्कार ज्ञान है। या दोन्ही उपायांनी आपण चित्ताला स्पंदित होण्यापासून थांबवू शकतो असं इथे यांनी सांगितलंय. हा श्लोक महत्वाचा आहे, लिहून ठेवा. दो क्रमो चित्तनाशस्य योगो ज्ञानम च राघव. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे. हम्म. आता पहिला उपाय त्यातला जो आहे त्याच्याविषयी बघूया की योग हा कसा असू शकतो. तर हे ब्रह्मन किस समय और कैसी प्राण और अपान के निरोध रूप योग नाम की युक्ति से मन असीम सुख को देने वाली शांति को प्राप्त करता है. हे कोण विचारतंय तर श्रीराम विचारताय की हे ब्रह्मन म्हणजे हे वशिष्ठ मुने कुठल्या वेळी आणि कशा प्रकारे प्राण आणि अपानांना आपण निरोध केलं तर मनाला शांती मिळेल हे विचारताय. मग वशिष्ठ सांगतायत की या सर्गाचं जे म्हणजे मूळ क्वेश्चन आहे तो हाच आहे की आपल्याला स्पंदरहित चित्ताला जर करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. हे वशिष्ठ मुनींनी पूर्ण या सर्गामध्ये एवढंच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इस सर्ग की समाप्ति पर्यंत इसी प्रश्न के उत्तर का वर्णन करने वाले महाराज वशिष्ठ चित्त स्पंद प्राण स्पंदन के अधीन है यह बतलाने के लिए पहले प्राण के स्वरूप को कहते हैं. पहिल्यांदा कशाला सांगतात. चित्त हा कशावर अवलंबून आहे तर प्राणावर अवलंबून आहे. आणि इथे आपण पहिला जो सर्ग बघितला त्याच्यामध्ये आपण प्राण आणि अपान बघितले. बरोबर आहे. 25व्या सर्गामध्ये अपानाची उत्पत्ती 12 अंगुळ नाकापासून लांब होते. प्राणाची उत्पत्ती आपल्या शरीरातच आतमध्ये होते, हृदयामध्ये, हृदय कमलामध्ये वगैरे बघितलं. तर ते हा जो बाहेरचा प्राण आहे सर्व त्यालाच आपण प्राण आणि अपान या संज्ञा दिल्या होत्या. बरोबर. मग त्या प्राणाचं स्वरूप काय आहे हे समजावण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करतात का तर चित्ताची उत्पत्ती ही प्राणापासून सांगितलेली आहे. तर मग त्याला निरोध करायचा म्हणजे योग करायचा. प्राणाचा निरोध आपण प्राणायामाने करतो आणि तो आपल्या चित्ताला निरोध करतो, चित्ताच्या वृत्तींचा निरोध करतो. तर हे सर्व समजावण्यासाठी आधी प्राण समजून घेणं आवश्यक आहे. मग त्याच्याविषयीचं थोडं सांगतात की हे श्रीराम जैसे जलसंध्यन किंवा भोवरा तयार होणे मार्गभूत पृथ्वी के विवरों में जल चारों ओर व्याप्त होकर प्रस्फुरित होता है, वैसे ही इस देह में विद्यमान हजारों नाड़ियों में चारों ओर जो वायु प्रस्फुरित होता है वह प्राणवायू है. हम्म. म्हणजे जसं एखाद्या नदीमध्ये भोवरा तयार का होतो तर पाणी वाहत्या पाण्यामध्ये एखादा अडथळा आला किंवा एखादं भोक असेल, विवर असेल तर त्याच्यामध्ये पाणी जातं आणि फिरायला लागतं. आणि फिरायला लागल्यानंतर आपल्याला कसं भोवऱ्यासारखं ते गोल फिरतंय असं आपल्याला दिसतं. त्याच्या गतीमध्ये बाधा आली की ते आपल्याला फिरताना किंवा स्पंद त्याच्यामध्ये निर्माण होतो हे आपल्याला दिसतं. तसं शरीरामध्ये वहन होण्यासाठी प्राण जो आहे तो प्राण नाड्यांमधून वाहत असतो. हजारो नाड्या शरीरामध्ये आहेत आणि त्या नाड्यांमधून जो वायू वाहत असतो त्यावेळी जसं त्याच्यामध्ये स्पंदन निर्माण होतं त्याला त्याला आपण शरीरातला प्राण असं आपण म्हणतो. पुढे जर तुम्हाला अशी शंका असेल की प्राणवायू हा फक्त बाहेरच आहे, यदि शंका हो कि प्राणवायु तो बाहर ही जाता है, हृदय में तो अन्य अपान आदि वायु संचरण करते हैं, तो इस पर कहते हैं. यावर सांगतात हे श्रीराम जी स्पंदन वश से भीतर क्रिया के वैचित्र्य को प्राप्त हुए
उसी प्राण वायु के अपान आदि नामों की विद्वानों ने कल्पना की है. म्हणजे हा जो प्राण आपण आतमध्ये घेतो तो अपानाच्या स्वरूपात आपण आत घेतो. शरीरात गेल्यानंतर बाहेर टाकण्यासाठी आपण त्याला कुठलं नाव दिलंय? प्राण अशी संज्ञा दिलेली आहे. तशी सर्व प्राण जरी वेगवेगळे आपल्या शरीरात आपण कल्पित करत असलो तरी मूळ जो प्राण आहे तो वेगळा नाही. ते सगळे एकच रूप आहेत. त्याला आपण प्राण असं म्हणतो जो आपण बाहेरून घेतो. अतः अपान आदि प्राण के ही वृत्ति भेद है, उससे अन्य नहीं है, यह भाव है. जैसे अमोद का, अमोद म्हणजे सुगंध हा. पुष्प तसे शुक्लत्व का हिम आश्रय है, वैसे ही चित्त का यह प्राण आश्रय है. आता इथे मूळ मुद्द्यावर यायला सुरुवात केली. प्राणाचं एवढं संकल्पना कशाला समजावून सांगितली तर चित्त आणि प्राण यांचा आश्रयाश्रयी भाव समजावून देण्यासाठी. चित्त जरी आपल्याला म्हणजे इथे कारणीभूत आपल्याला वाटत असलं तरी त्याच्या मुळाशी असणारी गोष्ट कुठली आहे, जो त्याचा आश्रय आहे, तो म्हणजे प्राण आहे. जर प्राण नसेल तर चित्त उत्पन्नच होणार नाही. चित्त स्पंदित होण्याचं कारणच मुळात प्राण हे आहे असं सांगतात. जो चित्त का यह प्राण आश्रय है, जो चित्त के साथ अभिन्नता को प्राप्त हुआ है, आश्रय है. उपपत्ति के लिए रस यह विशेषण दिया है. श्रुति में भी कहते हैं आपोमय प्राणः. ते सगळं खालचं आहे, त्याची काही गरज नाहीये. प्राण बंधनम ही सौम्य मनः, मन प्राण के अधीन है. हा हा सुद्धा ह्याच्यातला श्लोक आहे. कशातला? श्रुती म्हणजे वेदातला श्लोक आहे, ज्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की प्राणबंधनम ही सौम्य मनः, हे सौम्य मन प्राण के अधीन है. हा वेदातला श्लोक आहे. अतः प्राणस्पंद चित्त स्पंद का हेतु है, ऐसा कहते हैं. तो श्री राम जी, भीतर प्राण के परिस्पंदन से संकल्प के आकलन में उन्मुख जो संवित उत्पन्न होती है वही चित्त कहलाती है, यह आप जानिए. आता इथे वेगळा शब्द काय आला तर संवित. हम्म तर आता हे काय आहे नवीन आणखी? म्हणजे आपण आतापर्यंत काय काय बघितलं तर प्राणामुळे चित्त उत्पन्न होतं आणि चित्तामध्ये अवश्यंभावी काय असतं? स्पंदन असतं. त्या स्पंदनाला कारणीभूत सुद्धा कोण आहे? प्राण आहे. बरोबर आहे. आणि या सर्वाच्याही मुळात तत्व काय आहे? ब्रह्मतत्व आहे. ओके. या सर्वच उत्पन्नासाठी जे तत्व आहे ते मूळ तत्व आहे. आपण इकडे योगामध्ये कसं बघतो तर सुरुवातीला पुरुष बघतो, मग प्रकृती बघतो, मग प्रकृतीचे 3 गुण आणि मग त्याच्या खाली मग चित्ताची उत्पत्ती आहे आणि प्रकृतीपासून उत्पत्ती आहे. इथे मात्र असं नाहीये. इथे एकच तत्व मुळाशी आहे आणि त्यापासूनच सगळं जग तयार झालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? वेगळा इथे कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे. ठीक है. हे श्री राम, भीतर प्राण के परिस्पंदन से संकल्प के आकलन में उन्मुख जो संवित उत्पन्न होती है वही चित्त कहलाती है. आता संकल्प के आकलन में उन्मुख, संकल्प के आकलन याला त्यांनी शब्द वापरला इथे वृत्ती मात्र के आकलन में, म्हणजे समजून घेण्यासाठी. आकलन म्हणजे समजून घेणे, बरोबर, किंवा समजणे. जी वृत्ती आपल्याला समजून घेण्यासाठी मदत करते अशी जी वृत्ती तयार होते त्याला संवित असं म्हटलेलं आहे. वही चित्त कहलाती है. म्हणजे अभिन्न आहे का गोष्ट कुठली चित्तापासून वेगळी? नाही. चित्ताचं कामच ते आहे की वृत्ती तयार करणे, समजून घेणे. बरोबर आहे. तर या चित्तालाच त्यांनी संवित असं म्हटलेलं आहे आणि त्याची उत्पत्ती कोणापासून होते? प्राणापासून होते.
त्यामुळे प्राणनिरोध हा त्याचा उपाय असणार आहे. पुढे ते देणार आता. प्राण के स्पंदन से ही चित्त का स्पंदन होता है, यानी चिदाभास से व्याप्त वृत्ती विशेष उत्पन्न होता है. आता इथे आपल्या मनात जे आपल्याशी संबंध जोडून आपण बघितला तर क्षणाक्षणाला आपल्याला चित्तामध्ये अनेक विचार येत असतात. बरोबर. हा जो सतत येणारा विचार आहे, या वृत्ती आपण असं त्याला म्हणतो. बरोबर आहे. एक वृत्ती गेली, दुसरी वृत्ती, सतत आपल्या चित्तामध्ये नवीन नवीन वृत्ती ह्या तयारच होत असतात. मग त्या वृत्ती तयार होणे त्याच्या अर्थासहित याला काय म्हटलंय? संवित असं म्हटलंय. आलं लक्षात? म्हणजे त्या चित्तापासून भिन्न आहेत का? तर नाही, चित्तामध्येच या वृत्ती तयार होत असतात. चिदाभास से व्याप्त वृत्ति विशेष उत्पन्न होता है और चित्त के स्पंदन से ही संवित यानी तत्त विषयाकार वृत्ति उत्पन्न होती है. त्या त्या विषयाप्रमाणे वृत्ती आपल्या तयार होतात. जिस प्रकार जल के स्पंद से चक्र की तरह वर्तुल आकार की रचना करने वाली उर्मिया उत्पन्न होती है. पाणी तेच आहे, परंतु ते विवर्तामध्ये फसल्यामुळे गोलाकार तयार होतं. अजून कुठे जाईल तर अजून थोडं एस आकारात तयार होईल. बरोबर. वृत्ती कशी असेल त्यानुसार तो आकार धारण करतं, परंतु चित्त हे सेम आहे. आणि त्याच्या स्पंदनासाठी कारण जे आहे किंवा वाहण्यासाठी कारण असलेला जो आहे तो म्हणजे प्राण आहे. पुढे चित्तम प्राण परिस्पंदम स्पंदम आहुः रागभूषणाः तस्मिन् संरोधिते नूनम उपशांतम भवेन मनः. चित्त का परिस्पंद प्राण परिस्पंद के अधीन है। यह बात बड़े बड़े महर्षि जो प्राणबंधनम ही सौम्य मनः इत्यादि वेदों का रहस्य जानते हैं, वे सभी यही कहते हैं. चित्ताचा परिस्पंद हा प्राणाच्या परिस्पंदाशी अधीन आहे हे सर्व ऋषींनी वेदांमध्ये सगळीकडे सांगितलेलं आहे. अतः प्राण का निरोध करने पर मन अवश्य ही उपशांत यानी निरुद्ध हो जाता है. प्राणाला जर शांत करू शकलो तर मनालाही आपण शांत करू शकतो, हे यांनी याच्यात सांगितलं. भले ही ऐसा हो, उससे प्रकृत में क्या हुआ, इस पर कहते हैं मन के स्पंदन की विश्रांति हो जाने पर यह संसार उस प्रकार विलीन हो जाता है जिस प्रकार सूर्य के प्रकाश रूप स्पंदन की विश्रांति हो जाने पर व्यवहार विलीन हो जाता है. आता याची उदाहरण देण्यासाठी त्यांनी कसं सांगितलं? तिसरं उदाहरण आहे हा हे, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी पटवून देण्यासाठी त्यांनी घेतलंय की मनाचं स्पंदन जर नष्ट झालं तर जग नष्ट होणार. ही कल्पना त्यांनी मांडलेली आहे की मनाच्या विवर्तामुळे, स्पंदनामुळे जग भ्रमित होत, जग आहे असा भ्रम आपल्याला निर्माण होतो. कारण का? तर संवित तयार होतं. प्रत्येक वेळी वृत्ती तयार होतात, त्याच्यातून आपल्याला नवीन अर्थ सतत बोध होत असतो. परंतु जर मन लीन झालं किंवा प्राण लीन झाला तर मन लीन होतं आणि मनाच्या वृत्ती पण तयार होत नाहीत. अशी जर अवस्था एखाद्याला आली तर चित्त नाश झालेला असतो आणि त्याच्यामुळे भ्रांत जगाची भ्रांती नष्ट होते आणि जग हा भ्रम आहे हे आपल्याला कळतं. यासाठी उदाहरण काय दिलंय तर जेव्हा सूर्यास्त होतो त्यावेळी सगळे व्यवहार ठप्प होतात. जर उजेड नाहीसा केला तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकत नाही. अशा पद्धतीत प्राण जर विलीन केला, प्राण जर स्पंद होणे नाहीसा झाला तर चित्तामध्ये वृत्ती निर्माण होण्याच्या क्रिया बंद पडतील आणि जगाची भ्रांती जी आहे ती आपल्याला लगेच कळून येईल, असं हे सांगतायत. पुढे इथपर्यंत कळतंय ना व्यवस्थित कोरे मॅडम? हो सर. ठीक आहे. अनिशम चरताम देहे गेहे गगनगामिनां प्राणादीनां परिस्पंदो वायुनाम रोध्यते कथम. महाराज देहरूपी अपने घर में स्थित हृदयादि स्थानों में विद्यमान बहाता, आता श्रीराम त्यांना विचारतायत हा,
वशिष्ठांना विचारतायत कि शरीर में विद्यमान 72,000 नाड़ी रूपी छिद्रों में अनंतर संचरण कर रहे तथा मुख नासिका आदि छिद्र रूपी बाह्य आकाशों में निरंतर गमनशील प्राण आदि वायुओं का परिस्पंदन कैसे रोका जा सकता है। आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत हे श्रीराम इथे सांगतायत वशिष्ठांना। हे मला माहिती आहे की 72,000 नाड्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्राण संचरित होत असतो। तसेच 9 द्वार पण आहेत, भोका आहेत आपल्या शरीराला। याच्यामध्ये जे आकाश आहे त्याच्यामध्ये सुद्धा गमनशील असणारा प्राण हा परिस्पंद त्याचा थांबवायचा कसा। प्राणवायु की चंचलता के निरोध में निरालंबन और सालंबन आदि राजयोग रूपी उपायों का उपदेश देने के लिए महाराज वशिष्ठ उपक्रम कहते हैं। पुढे की हा प्राणवायूची चंचलता कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येतील, काय काय गोष्टी करता येतील हे सांगण्यासाठी पुढे वशिष्ठ सांगतात की हे भद्र रामजी, भद्र म्हणजे कल्याणकारी, हा शब्द लक्षात ठेवा। भद्र असं नाही आपल्याला, भद्र म्हणजे कल्याणकर, हितकर। श्री राम जी, अध्यात्म शास्त्र का उपदेश, ब्रह्मविद पुरुषों का संसर्ग, विषयों में अनास्था रूपी वैराग्य तथा समाधि के प्रयोजक यम नियम आदि अष्टांग अभ्यास, इन उपायों से हृदय में पूर्वभ्यस्त सांसारिक व्यवहारों में अत्यंत अनादर रूपी अनास्था के दृढ़ हो जाने पर शास्त्रोक्त मार्ग से प्राण का परिस्पंद निरोध हो जाता है। काय काय सांगितलंय बघा। विषयों में अनास्था रूपी वैराग्य एक सांगितलं। आता जर तुम्ही याचा संबंध योगाशी लावायला गेलात तर तिकडे काय सांगितलेलं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्यात, वीतराग विषयम वा चित्तस्य वगैरे सांगितल्यात ना गोष्टी। त्याला काय म्हटलंय, चित्त प्रसन्न करणाऱ्या गोष्टी, मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम, बरोबर। हो सर. हा चित्त प्रसारणाचे त्याच्यासाठी उपाय. हा वा वा करून भरपूर गोष्टी सांगितल्यात, 7-8 गोष्टी सांगितल्यात। त्या सगळ्या गोष्टी इथे लागू होतात बघा, सेम आहे सगळीकडे, फक्त थोडासा बदल आहे कन्सेप्ट मध्ये, परंतु इथे आहे बघा। हम्म काय सांगितलं, हा ब्रह्मविद पुरुषों का संसर्ग, वीतराग विषयम वा चित्तस्य, असे जे महापुरुष आहेत, जे ब्रह्मत्वाला प्राप्त झालेले आहेत, अशा चित्ताचा अवलंब केल्यामुळे किंवा त्यांच्या संसर्गात आल्यामुळे आपल्या चित्तामध्ये हा फरक पडू शकतो की ते शांत होऊ शकतं। विषयों में अनास्था रूपी वैराग्य म्हणजे काय, तर आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे जे विषय आहेत त्यांना परावृत्त करणे, म्हणजेच आपल्याकडे काय म्हटलेलं आहे योगामध्ये, प्रत्याहार. प्रत्याहार, बरोबर। समाधि के प्रयोजक यम नियम आदि नियमों के अभ्यास, आपल्याकडे पण अभ्यास वैराग्य सांगितलेच ना, अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधा। तसं इथे पण त्यांनी यम नियम आदी पालन जर केले तरी सुद्धा समाधीपर्यंतच जाणार, बरोबर। त्यांचा रोज अभ्यास करणे, इन उपायों से हृदय में पूर्वभ्यस्त सांसारिक व्यवहारों में अत्यंत अनादर रूपी अनास्था के दृढ़ हो जाने पर श्लोकोक्त मार्ग से प्राण का परिस्पंद निरुद्ध हो जाता है। म्हणजेच योगामध्ये काय म्हणणार, प्राण का परिस्पंद निरुद्ध हो जाता है, म्हणजेच काय योगामध्ये काय म्हणता येईल, तर ऐकायला नाही आलं, माईक ऑन करून बोला। चित्तवृत्तींचा निरोध. चित्तवृत्ती निरोध, हा बरोबर। पुढे म्हणजे तुमचं सगळं तयार आहे, काय प्रॉब्लेम नाही, फक्त वाचून दाखवलं की झालं।
ठीक आहे, काम आपलं करूया. कारण काय आहे, परीक्षेला हे सगळं आठवतं मग मध्ये मध्ये, असं आपण बोललेलो आणि परत परत मनावर गेलं म्हणून वृत्ती पाहिजे तेव्हा डेव्हलप झाल्या पाहिजेत ना, तरच लिहू शकणार पेपरला. सबसे पहले स्थूल शिखर में, चंद्रबिंब में, मणि, देवता की मूर्ति आदि स्थलों में, अथवा जहां कहीं भी मन रमण करता हो, वहीं पर चित्त का निरोध करने के लिए अभ्यास करना चाहिए. याला काय म्हणणार योगामध्ये? धारणा. ध्यान धारणा. हा, धारणा. सुरुवातीला धारणा करणार आपण, मग ध्यान करणार, एकतानता मग येणार आणि मग आपण समाधीपर्यंत पोहोचणार. आता हेच सांगतायत या श्लोकामध्ये, चिरकालपर्यंत एकाग्र रूप से उत्पन्न, यानी एकाग्र रूप परिणाम को प्राप्त कर उदित हुए अभिवांछित ध्यान से, जहां कहीं भी रसवाहिनी इच्छा हुई, उसी पदार्थ के ध्यान से जो एक वस्तु के स्वरूप का निरंतर पुनः पुनः अनुसंधान करता है, उसी अनुसंधान से प्राण का स्पंदन निरुद्ध हो जाता है. जर योगामध्ये बघितलं तर आपल्याला योगाचा जो अध्याय होता 6वा, पहिल्या सेमिस्टरमध्ये, तिथे भगवान श्रीकृष्ण कसं सांगतायत, तर नाकाच्या शेंड्यावर लक्ष केंद्रित कर आणि श्वासावर लक्ष दे, एवढंच सांगतायत. बरोबर आहे? केंद्रित लक्ष करण्यासाठी योगामध्ये वेगवेगळे मार्ग सांगितले, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा धारणा करायला सांगितली, मग त्यामध्ये एकतानता आणून ध्यान करायला सांगितलं. म्हणजे त्याच्या सूक्ष्मतेनं आणखी विचार केलाय, परंतु मुळात जी कृती आहे ती ध्यानाचीच आहे. एकतानता आणणे, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्याच्यावर एकतानता आणणे, याच्यामुळे आपल्याला एकाग्रता येते किंवा मनाची जी भूमी होते ती एकाग्र होते आणि त्यानंतर आपल्याला पुढे निरुद्ध भूमीपर्यंत पोचायचं आहे. तर प्राण का स्पंदन निरुद्ध हो जाता है, अशा प्रकारे पुढे. आता त्याच्या डिटेलमध्ये जातात की पूरक, रेचक, कुंभक याच्यामध्ये सुद्धा कसा हे करायचा, कारण आपण 25व्या सर्गामध्ये पूरक, रेचक त्याचे 8 प्रकार प्राणायामाचे बघितलेत. तर आता त्याच्याविषयी सांगतात. अथवा पूरक, कुंभक, रेचक के क्रम से प्राणवायु का निरोध करने, दुर्दांत मन का निरोध करना चाहिए, ऐसा कहते हैं. दृढ़ता पूर्वक पुनः पुनः परिशीलन रूप अभ्यास लक्षण हेतु से प्रयास के बिना अनायास उत्पन्न हुए कुंभक की सिद्धि पर्यंत पूरक आदि के द्वारा किए गए अपने प्राण के नियमन से होने वाले एकांत ध्यान योग से नित्यानित्य वस्तु का यथार्थ रूप से विवेक कर नित्य अद्वितीय वस्तु में प्रवर्तित ध्यान योग से प्राणवायू की समग्र चंचलता निरुद्ध हो जाती है. म्हणजेच काय, तर प्राणायामामध्ये स्थित होऊन किंवा प्राणाच्या आवागमनावर लक्ष ठेवून प्राणवायूची चंचलता संपूर्णपणे समग्र निरुद्ध हो जाती है. हम्म. आता त्याच्या डिटेल परत दुसरा उपाय पण सांगितलाय बघा इथे, की उच्च स्वर से प्रणव का उच्चारण होने पर प्रांत में किंवा अंत्य में जो शेष तुर्य मात्र रूप शब्द तत्व अनुभव होता है, उसका अनुसंधान करने से बाह्य विषयों के विज्ञान का जब अत्यंतिक उपराम हो जाता है, तब प्राणवायू का स्पंदन रुक जाता है. इथे यांनी काय सांगितलंय, तर तस्य वाचक हा प्रणवाचा जप करा, मोठ्या स्वरानं उच्चारण करा ओंकाराचं, जेणेकरून त्याचा जो शब्द तत्व आहे, ओंकाराचं उच्चारणामध्ये निर्माण होणारं जे शब्द तत्व आहे, त्याचा वेध घेतला असता किंवा त्याचं अनुसरण केलं असता जो बाह्य विषय आहेत ते पूर्ण उपशम पावतात. आणि चित्तवृत्ती पूर्ण थांबतात. बहिर्मुख ज्या झालेल्या असतात त्या पूर्ण थांबतात.
त्यावेळी प्राणवायूचा स्पंद हा थांबतो. पहिला उपाय काय सांगितला तर प्राणायामामध्ये प्राणावर लक्ष केंद्रित करणे. दुसरा उपाय सांगितला ओंकाराच्या काय उच्च स्वराचे उच्चारण करून त्याच्या शब्द तत्वावर लक्ष केंद्रित करणे किंवा त्याचं अनुसरण करणे. आता रेचक पूरकाचं वेगवेगळं सांगतात बघा. अब रेचक और पूरक इन दो में से किसी एक के द्वारा श्वास और प्रश्वास का जब शिथिलीकरण हो जाता है तब दीर्घ काल तक तथा अभिवर्धन सहित ध्यान का अभ्यास होता है। इससे भी प्राण स्पंदन का निरोध होता है। यह कहते हैं रेचक के इत्यादि श्लोकों से। रेचक का दृढ़ अभ्यास करने से विच्छिन्न मेघों की आकाश रूपता की तरह विपुलीभूत प्राणवायु को शून्य रूपता हो जाती है और उससे जब नासिका के छिद्रों को प्राणवायु का स्पर्श नहीं होता तब प्राणवायु का स्पंद रुक जाता है। आता इथे लक्षण पण त्यांनी सांगितलं की प्राणायाम करत असताना श्वासावर आपण लक्ष केंद्रित करायला लागलो आणि रेचकाचा अभ्यास आपण दृढ करायचा म्हटला तर तो आपण कसं म्हणणार की प्राणवायू आपण थांबवतो आहे किंवा थांबला आहे, तर सुरुवातीला दीर्घ रेचक करायचे आहेत आणि त्याच्यामुळे काय होईल तर ज्याप्रमाणे खूप जोराचा वारा आला तर आकाशात जमलेले जे ढग असतात ते विच्छिन्न होऊन जातात, इकडे तिकडे इतरत्र वाहून निघून जातात। तशा पद्धतीमध्ये सर्व किलमिश दूर होऊन श्वासाची गती कमी झाल्यासारखी भासते आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही। कशामध्ये? नाकाच्या छिद्रामध्ये। त्यावेळी प्राणस्पंद रुक जाता है। हम्म पुढे आता पूरकाविषयी सांगतात। रेचकाचा दृढ़ अभ्यास झाला, आता पूरक। पूरक का दृढ़ अभ्यास होने पर पर्वत के ऊपर मेघों की तरह शरीर के अभ्यंतर विद्यमान हजारों नाड़ियों के भीतर प्राणवायु तब तक धीरे धीरे बढ़ता जाता है जब तक वह सर्वत्र व्याप्त होकर निश्चल हो जाता है। म्हणजे पूरकाचा अभ्यास त्यांनी कसा सांगितलाय तर अशा प्रकारे पूरक करा की 72,000 नाड्यांमध्ये पूर्णतः तो व्याप्त होऊन त्याच्या पुढे आणि चलनासाठी त्याला जागाच नको। 72,000 नाड्या पूर्ण आपुरीत करून घ्या, पूर्ण भरून घ्या आणि त्या पूर्ण भरल्या की आपण पूरक सिद्ध झाला असं म्हणू शकतो, जेव्हा तो परत आणि त्याला हलायला कुठे जागा असणार नाही। आपण कसं म्हणतो इकडे कमी दाबाचा पट्टा झाला, जिथे कमी दाबाचा पट्टा होईल तिथे दुसऱ्या जागेकडनं वायू येतो, बरोबर आहे? तसा प्राण सुद्धा शरीरामध्ये वाहत असतो सतत। जर पूर्ण सगळ्या नाड्या अपुरीत असतील प्राणवायूनं तर त्याचा काही हलण्याचा प्रश्न नाहीये, त्यावेळी प्राणस्पंद रुक जाता है। पुढे आता कुंभक। आता पूर्ती झाली आहे म्हणजे आपण भरून घेतल्या सगळ्या नाड्या प्राणानं भरून झालाय। पूर्ति के अनंतर पूर्ण कुंभ की तरह कुंभक के अनंत काल तक स्थित होने पर और अभ्यास से प्राण का निश्चल स्तंभन हो जाने पर प्राणवायु के स्पंद का निरोध हो जाता है। आता या अवस्थेमध्ये पूर्ण नाड्या भरून घेतलेल्या आहेत, स्पंद थांबवलेला आहे, या अवस्थेला आपण काय म्हणणार? कुंभकाची अवस्था। या अवस्थेमध्ये आपण स्थिर राहायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, जास्ती वेळ थांबायचा। जसं आपण लहानपणी करत होतो, पाण्यात बुडकी मारायची नाक दाबून, कोण जास्ती वेळ थांबतं बघायचं, बरोबर? आता इथे यांनी काय सांगितलंय तर श्वास भरून घ्या, सगळ्या नाड्या भरून घ्या आणि थांबा, निश्चल व्हा। अशा स्थितीमध्ये कुंभक असं नाव दिलेलं आहे आणि या स्थितीमध्ये आपल्याला प्राणायाम म्हणजे प्राणाचं नियमन करायचं आहे। रेचक, पूरक और कुंभक इन त्रिविध प्राणायाम के विषय में पतंजलि में विस्तार रूप से वर्णन किया गया है। तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोः
गतिर्विच्छेद प्राणायाम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुढे त्याचे प्रकार बघा कसे सांगितलेत. बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्ती देशकाल संख्यादिभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म हे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये स्तंभवृत्ती हा पण प्राणायाम आहे. बरोबर. स्तंभन केल्यानंतर किंवा कुंभक केल्यानंतर थांबणे, बहिकुंभक असो किंवा अंतकुंभक असो, दोन्हीमध्ये थांबणे हा पण सांगितलेला आहे. आणि प्राणायामाच्या फलामध्ये काय काय सांगितलं आहे, तर ततः कियते प्रकाशावर्णम आणि धारणा सूच योग्यता मनसहा, या दोन्ही गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. हे फक्त आता मी उद्धृत करतो, त्याला म्हणजे आपल्या लक्षात येतात गोष्टी लिहितानाही ह्याचा या गोष्टींचा आपल्याला मदत होतोय. जर आपल्याला सूत्र आठवत असतील, इकडची तिकडे थोडीशी लिहिली म्हणून काही फरक पडत नाही. तुम्हाला जर वर्णन करताना त्याचा उपयोग होणार असेल तर करायचं. चला पुढचा श्लोक घेऊया. आता पुढचा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी खेचरी मुद्रा सांगितलेली आहे. तालू मूलगताम यत्नात जिव्हया अक्रम्य घंटिकाम ऊर्ध्वरंध्रगते प्राणे प्राणस्पंदो निरुध्यते. बघा, पहिल्यापासून कुठले कुठले प्राणस्पंद निरोध नावाची गोष्ट आपल्याला विचारली जाते, किंवा किंवा चित्त नाशाचे उपाय, किंवा चित्त स्पंद निरोधाचे उपाय, किंवा प्राणस्पंद निरोधाचे उपाय, अशा गोष्टी विचारल्या जातात. मग त्याच्यामध्ये आपल्याला ह्या 1, 2, 3 क्रमानं सगळ्या लिहायच्या आहेत. पहिले काय सांगितलं तर प्राणायाम सुरुवातीला, त्याच्यामध्ये परत दुसरी गोष्ट सांगितली ओंकार, तिसरी गोष्ट काय सांगितली तर रेचक, नंतर पूरक आणि नंतर कुंभक, हे सांगून झालं. आता काय सांगतायत, खेचरी मुद्रा. पण याला खेचरी मुद्रा असं नाव दिलेलं नाही. आलं का लक्षात. इथे फक्त त्यांनी तालू मूलगताम जिव्हाम असंच म्हटलेलं आहे. आता ते कसं आहे बघा, तर जिह्वा मूल के ऊपरी हिस्से में विद्यमान मुखांतर्गत जो भाग है उसे तालू कहते हैं. जिह्वा मूलाच्या तिकडे वरती जो भाग आहे त्याला तालू असं म्हणतात. उन दो तालुओं के मध्य भाग में रहने वाली घंटिका को, त्याला आमच्या म्हणजे मेडिकल भाषेत युवुला असं म्हणतात. जर तुम्ही तोंडात बघितलं तर जिभेच्या पाठच्या बाजूला एक असं घंटेसारखं लोंबणारी अशी एक हे असते, त्याला युविला असं म्हणतात. आणि त्याच्या पाठच्या बाजूला ते पोटर असा शब्द वापरलाय कशामध्ये, हटप्रदीपिकेमध्ये वगैरे. तर ते जे आहे पार्ट, त्याच्यामध्ये जिव्हा स्थित करणे किंवा जिव्हेचं जे टोक आहे ते पाठच्या बाजूला वळवून घशाच्या वरच्या बाजूला नेणे, याला आपण काय म्हणतो, खेचरी मुद्रा असं म्हणतो. तर ते याच्यात वर्णन करून सांगितलंय. घंटी की तरह घंटी को स्तन की तरह लटक रही दृश्यमान इंद्रयोनि को प्रयत्न विशेष के द्वारा, यानी वर्धनाभ्यास आदि यत्नों से भीतर प्राण के संचरण मार्गभूत मूर्धरंध्र में प्रवेशित जिह्वा से नीचे की ओर आने से जब प्राण ऊर्ध्वरंध्र में कपाल कुहर में जो सुषुम्ना के ऊपरी भाग का द्वार कहा जाता है प्रविष्ट हो जाता है, तब प्राणवायू की चंचलता निरुद्ध हो जाती है. आपल्याला काय सांगितलंय, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. आणि सुषुम्नेचं द्वार कुठे आहे तर नाकाच्या पाठच्या बाजूला. बरोबर. तिथे केसरी मुद्रा लावल्यानंतर खालचा जो मार्ग आहे तो आपण अवरुद्ध केला, केसरी मुद्रा लावून जीभ ताळूच्या वरती लावून. त्या अशा स्थितीमध्ये प्राण जो आहे तो सुषुम्नेमध्ये प्रवेशित होतो. त्याचं मुख जे आहे त्याच्यावरचा मळ निघून जातो आणि मग प्राण सुषुम्नेमध्ये डायरेक्ट प्रवाहित होतो. तर ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सुद्धा वायूची चंचलता नष्ट होते. इस श्लोक से लंबिका योग समुचित नमोधारणा का सूचन किया है. आता ह्याला तुम्ही नाव देऊ शकता, हे नाव बरं वाटलं मला, लंबिका योग. जसं आपण पहिल्यांदा बघितलं की प्राणायाम, त्याच्यानंतर ओंकार उच्चारण, तसं हा लंबिका योग असं याला म्हटलेलं आहे. खेचरी मुद्रेच्या ऐवजी हा शब्द घ्यायचा इथे.
उपाय जे सांगितले त्या उपायामधला एक उपाय की खेचरी मुद्रा असं न लिहिता लंबिका योग असं लिहा. पुढे समस्त विकारों से वर्जित अतएव किसी भी नाम से शून्य सूक्ष्म आकाश में यानी हृदयाकाश में बाह्य और अंतर संवेदन वृत्ति मात्र के निर्विकल्पक समाधि से लीन हो जाने से प्राणवायू का स्पंदन निरुद्ध हो जाता है. आता इथे त्यांनी अंतरंग योगाची शेवटची अवस्था ज्याच्यामध्ये समाधी तेथपर्यंत आले. पुढे कुठल्याही विकारांपासून वर्जित होणे म्हणजेच काय करणे, चित्त पूर्ण निरुद्ध करायला लागणे. किसी भी नाम से शून्य सूक्ष्म आकाश में यानी हृदय आकाश में बाह्य और अभ्यंतर संवेदन वृत्ती मात्र के कसं होतंय वय म्हणले निर्विकल्पक, ते. हाँ निर्विकल्पक समाधि. अरे मग काय मला काय पर्सनल लाईफ आहे का नाही असे लय हाणावं लागतं. माईक बंद करा. ठीक आहे. हृदयाकाशामध्ये आपलं चित्त एकाग्र करून निर्विकल्प समाधी साधणे म्हणजेच काय, निर्भीत समाधी साधणे म्हणजेच वृत्ती पूर्णपणे थांबवणे. या सर्वाला काय म्हटलंय तर निरुद्ध चित्त म्हटलंय आपल्याकडे, समाधी म्हटलंय आपल्याकडे, बरोबर. या अवस्थेला पोचणे म्हणजेच काय, प्राणवायूचा स्पंद थांबवणे. पुढे नासिका के अग्रभाग से उपलक्षित 12 अंगुल मात्र से परिमित बाह्य आकाश में चक्षु और मन का निरोध होने से भी प्राणस्पंद निरुद्ध हो जाता है. आता काय सांगितलं, बाह्य कुंभक सांगतायत आता, बरोबर. पहिल्यांदी काय सांगितलेला, अंतक कुंभक सांगितलेला, रेचक सांगितला, पूरक सांगितला आणि नंतर काय सांगितलेला, अंतक कुंभक सांगितलेला. आता बाह्य कुंभक सांगतायत बघा. नासिका के अग्रभाग से उपलक्षित 12 अंगुल से परिमित बाह्य आकाश में चक्षु और मन का निरोध होने से भी म्हणजेच डोळ्यांचं दृष्टी कुठे पाहिजे, नाकाच्या समोर 12 अंगुल आणि मन चित्त म्हणजे तिथेच लावायचं आहे असं जर केलं तर नासिका के अग्रभाग में 12 अंगुल पर्यंत यानी नासिका के अग्रभाग से लेकर 12 अंगुल परिमित निर्मल अवकाश भाग में नेत्रों की लक्ष्यभूत संवित दृष्टि के वृत्ति ज्ञान के विलीन हो जाने पर प्राण का स्पंदन निरुद्ध हो जाता है. पुढे अभ्यासात ऊर्ध्वरंध्रेण तालूर्ध्व द्वादशांतगे प्राणे गलित संवृत्ते प्राणस्पंदो निरुध्यते. लंबिका योग से असमुचित अन्य उपायों से भी अभ्यस्त पूर्वोक्त नभोधारणा योग से प्राण स्पंदन रुक जाता है, ऐसा कहते हैं. अभ्यास से यानी योग शास्त्रों में प्रदर्शित पवन निरोध के अभ्यास से ऊर्ध्व रंध्र के द्वारा, ऊर्ध्व रंध्र म्हणजे कुठलं रंध्र, इडा पिंगला आणि मधली कुठली, सुषुम्ना. सुषुम्ना. त्याचं मुख जिथे आहे नासिकाच्या पाठच्या टोकाला त्याला आपण काय म्हणतो, ऊर्ध्वरंध्र. आता इथे कुठे, अभ्यास से यानी योग शास्त्रों में प्रदर्शित पवन निरोध के अभ्यास से ऊर्ध्वरंध्र के द्वारा म्हणजे सुषुम्ना मार्ग से तालु के ऊपर जो ब्रह्मरंध्र है उसमें स्थित प्राणवायु जब गलित प्राय हो जाता है तब प्राणवायु का स्पंद रुक जाता है. हम्म हा यांचा कन्सेप्ट आहे की ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा ते सुषुम्ना मार्गाने जायला सांगतायत. पुढे इस प्रकार के लघु योग वशिष्ठकार के पाठ के अनुसार उक्त रीत्या प्राणवायु के तालु, ऊर्ध्व और द्वादशांत इनमें से किसी भी एक में चले जाने पर जब बहिर्मुख संवित गलित हो जाता है
तब प्राणवायू का स्पंदन निरुद्ध हो जाता है, यह अर्थ है. थोडक्यात काय, ब्रह्मरंध्रापर्यंत प्राणवायूला गलित प्राय करणे किंवा सुषुम्नेमध्ये त्याचा प्रवेश करणे, या दोन गोष्टी त्यांनी इथे सांगितल्या. इसी प्रकार खेचरी मुद्रा भी प्राणस्पंद के निरोध में हेतु है. चिरकाल तक निरोध करने पर चक्षु की कनिनिकाओं के आलोक का यानी चक्षुरिंद्रिय का उपराम हो जाने से तथा पूर्वोक्त रीति से कपाल कुहर में प्रवेश करने से जिह्वा के अग्रभाग के और प्राण के द्वादशांत में प्राप्त हो जाने पर जब संकेतात्मक भ्रूमध्य यानी अविमुक्त स्थान नामक अविमुक्त स्थानात्मक चिन्मात्र स्वरूप परमेश्वर का आत्म स्वरूप से ज्ञान होता है, तब प्राण का स्पंद रुक जाता है. आता ह्याच्यात खेचरी मुद्रेमध्ये काय करायचं ते सांगितलेलं आहे. खेचरी मुद्रेमध्ये आपल्याला कसं सांगितलंय, तर दोन्ही डोळे जे आहेत त्यांनी भ्रूमध्यावर नजर फिक्स करायला सांगितली, ती त्यांनी इथे सांगितली. कनिनिकामध्ये दोन्ही बुबुळं आली पाहिजेत. आणि दुसरं काय सांगितलंय, तर जी जिव्हा आहे ती आपल्या कपाल कुहरामध्ये स्थित करायची. अशा वेळी भ्रूमध्यस्थानी अविमुक्त स्थानात्मक चिन्मात्र स्वरूप परमेश्वर का दर्शन हो जाना, म्हणजेच आत्मस्वरूपाचे दर्शन होणे, यालाच आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि ही जेव्हा होतं तेव्हा प्राण का स्पंद रुक जाता है. ही त्या खेचरी मुद्रेची शेवटची अवस्था आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा समाधी अवस्था सांगितलेली आहे. इथे त्यांनी सुरुवातीला कसं सांगितलं, तर नाकाच्या द्वादश अंगुल बाहेर चक्षुंनी बघून मन विलीन करणे यानं सुद्धा काय होणार आहे, समाधी अवस्था प्राप्त होणारच आहे. प्लस इथे पण त्यांनी सांगितलं की खेचरी मुद्रेमध्ये जरी तुम्ही अशा पद्धतीने प्रयत्न केलेत तरी सुद्धा काय होऊ शकतं, समाधी अवस्थेपर्यंत पोहोचता येऊ शकतं. पुढचा, गुरु या ईश्वर के अनुग्रह से काकतालीय न्याय से झटिति ज्ञान के उद्बुद्ध हो जाने पर तत्क्षण ही चित्त विकल्प के उपशम से प्राण का निरोध होता है. आता इथे त्यांनी काय सांगितलंय, तर एखादा ब्रह्मविद पुरुष किंवा संत त्यांचे लक्षण आपल्या चित्तावर जर पडलं किंवा त्यांचा जर आपल्याला अनुग्रह झाला, तर अशा ईश्वर किंवा गुरुकृपेनं सुद्धा झटक्यात आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. तर हा सुद्धा एक प्राणस्पंदा निरोधाचा उपाय आहे. ठीक आहे, आपण इथपर्यंत थांबूया. 30व्या श्लोकापर्यंत आलोय आपण. पुढे मग उद्या बघू.